सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. yes or es is suffixed to the verb if it has a base form as well as a subject he, she, it or a singular noun. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा किंवा कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. yes or es is suffixed to the verb if it has a base form as well as a subject he, she, it or a singular noun. कर्ता, कर्त्यापुढे क्रियापदाचे मूळ रूप तसेच कर्ता ही, शी, इट यापैकी किंवा एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागते की सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यापुढे क्रियापदाचं मूळ रूप ठेवावं लागतं. म्हणजेच कर्ता ही, शी, इट यापैकी असेल किंवा एकवचनी नाम असेल तर त्या पुढे क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. जसे की एक्झाम्पल्स आहे तिथं. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. फर्स्ट सेंटेन्समध्ये आय सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, प्ले वर्ब म्हणजेच क्रियापद, क्रिकेट ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. तर आय हा काय आहे? प्रथम पुरुषी एकवचनी नाम आहे. प्रथम पुरुषी एकवचनी नाम असेल तर त्याच्या पुढचे जे मूळ आहे, मूळ क्रियापदाचं रूप आहे त्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी इथं काय केले? आय प्ले क्रिकेट, ओनली आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. सेकंड नंबर आहे तेंडुलकर प्लेज क्रिकेट, तेंडुलकर क्रिकेट खेळतो. सेकंड नंबरमध्ये तेंडुलकर नाउन, प्लेज वर्ब आणि क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच तेंडुलकर काय एकवचनी नाम आहे. एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो. म्हणून इथं तेंडुलकरच्या पुढे जे क्रियापद आले प्ले त्याला काय लावले? यस हा प्रत्यय लावलेला आहे. आणि तेंडुलकर प्लेज क्रिकेट म्हणजेच तेंडुलकर क्रिकेट खेळतो. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं उदाहरण आहे. नेक्स्ट आहे द बॉईज प्ले क्रिकेट, मुले क्रिकेट खेळतात. इथं पण काय तिसऱ्या वाक्यामध्ये द बॉईज अनेकवचनी नाम आहे. अनेकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस लावण्याची आवश्यकता नाही, यस प्रत्यय लावण्याची आवश्यकता नाही. द बॉईज प्ले क्रिकेट, मुले क्रिकेट खेळतात. फोर्थ नंबर द बॉय प्लेज क्रिकेट, मुलगा क्रिकेट खेळतो. फोर्थ नंबरमध्ये द बॉय, ओनली द बॉय म्हणजे एकवचनी नाम आहे. म्हणून त्यापुढं एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे. द बॉय प्लेज क्रिकेट, मुलगा क्रिकेट खेळतो.